तसंच तुम्हाला ऑनलाईन यूट्यूबवर खूप असे फायनान्शियल लिटरसी कोर्सेस मिळतील. तर बेसिकली तुम्हाला कन्सेप्ट्स काय आहेत, म्हणजे इक्विटी लोक इन्व्हेस्ट करतात, पण बऱ्याच लोकांना इक्विटी आणि डिबेंचरमधला फरक पण माहिती नसतो. आता बरेच लोक बँकिंग स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, तर मी बरेच इंटरव्ह्यूमध्ये विचारतो की फिक्स्ड डिपॉझिट बँकेच्या ॲसेट साईडला का लायबिलिटी. 100% लोक की 80% लोक ॲसेट म्हणतात. म्हणजे त्यांना बेसिक बॅलन्स शीट काय, PNL काय, व्हॅल्युएशन एका शेअरचं कसं होतं, म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचा NAV काय, कंपाऊंडेड ॲव्हरेज ग्रोथ रेट काय, रिअल रेट ऑफ रिटर्न काय, PE रेशो काय, PEG रेशो काय, हे अजिबात कन्सेप्ट माहिती नसतात. तुम्ही आता बरेच गल्लीबोळात येथे शेअर मार्केट शिकवले जाते, ते सगळं फ्रॉड असतं. आता ते बेसिकली तुम्हाला चार्ट्स शिकवतात किंवा ट्रेडिंग शिकवतात. आपल्याला मी म्हणल्यासारखं ट्रेडिंगमध्ये पडायचं नाही. तर तुम्हाला ऑथेंटिक शेअर मार्केट, त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियली लिटरेट हे व्हावं लागेल, म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स फायनान्समधले. तर त्याच्यात तुम्हाला मी म्हणल्यासारखं सेबीचे खूप कोर्सेस आहेत. NISM म्हणून त्यांची संस्था आहे, त्याचे खूप फायनान्शियल लिटरसी, म्हणजे व्हॉट इज इक्विटी, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज डिबेंचर्स, व्हॉट इज शेअर मार्केट, असे बरेच कोर्सेस आहेत. तसंच तुम्हाला ऑनलाईन यूट्यूबवर खूप असे फायनान्शियल लिटरसी कोर्सेस मिळतील. तर बेसिकली तुम्हाला कन्सेप्ट्स काय आहेत, म्हणजे इक्विटी लोक इन्व्हेस्ट करतात, पण बऱ्याच लोकांना इक्विटी आणि डिबेंचरमधला फरक पण माहिती नसतो. आता बरेच लोक बँकिंग स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, तर मी बरेच इंटरव्ह्यूमध्ये विचारतो की फिक्स्ड डिपॉझिट बँकेच्या ॲसेट साईडला का लायबिलिटी. 100% लोक की 80% लोक ॲसेट म्हणतात. म्हणजे त्यांना बेसिक बॅलन्स शीट काय, PNL काय, व्हॅल्युएशन एका शेअरचं कसं होतं, म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचा NAV काय, कंपाऊंडेड ॲव्हरेज ग्रोथ रेट काय, रिअल रेट ऑफ रिटर्न काय, PE रेशो काय, PEG रेशो काय, हे अजिबात कन्सेप्ट्स माहिती नसतात. तर तुम्ही ते पहिले शिका. NISMचे कोर्सेस करा, 10वी-11वीचं अकाउंटिंग पुस्तकं वाचा, बेसिक्स ऑफ फायनान्स म्हणून एक पुस्तक आहे प्रसन्नचंद्रचं, ते वाचा. किंवा असे तुम्हाला रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट, अनिल लांबाचं एक पुस्तक आहे, ते वाचलं तरी चांगलं आहे. किंवा यूट्यूबवर बेसिक कन्सेप्ट्सवर असे खूप चांगले चांगले यूट्यूबवर असे खूप फालतू पण असतात, पण जे कोर शिकवणारे असतात फायनान्शियल ह्याच्यात फंडामेंटल ॲनालिसिस, ते पण खूप चांगले तुम्हाला यूट्यूबवर चॅनल्स मिळतील. तर ते बघा, हळूहळू बघा. किंवा तुम्हाला हे जर जमत नसेल तर एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी फर्म पकडा, जो तुम्हाला गाईड करेल. म्हणजे तुमची फायनान्शियल जे मॅपिंग असतं, फायनान्शियल प्लॅनिंग त्याला म्हणतात, म्हणजे आत्तापासून ते रिटायरमेंट आणि त्याच्या पश्चात, ते तुम्हाला तुम्हाला करून देईल. म्हणजे तुमच्यावर खूप कर्ज असेल, आता लोक फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देतो, एक घर असताना दुसरं घर विकत घेतात. एम्पायरिकली प्रूव्हन आहे की रिअल इस्टेट ॲज अन ॲसेट इज अ व्हेरी बॅड इन्व्हेस्टमेंट चॉईस. राहतं घर वेगळं, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणून दुसऱ्या घरात, तर तुमचा रेंटल यील्ड तर काहीच मिळत नाही तुम्हाला, 3 आणि 4% त्याच्याहून कमी मिळतो. प्लस तुम्हाला मेंटेनन्स हे ते सगळं करावं लागतं. हेच जर पैसे तुम्ही म्युच्युअल फंडात टाकले तर तुम्हाला 16 ते 17% रिटर्न मिळतो. राईट. हे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे जर शिकायचं असेल तर हे जे मी तुम्हाला म्हणलं NISM, किंवा फारच ॲडव्हान्स तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जर करिअर म्हणून ते करायचं असेल तर चार्टर्ड अकाउंटन्सी आहेच आहे, किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, किंवा FRM असे जे प्रोग्राम्स आहेत, किंवा MBA फायनान्स इन इक्विटीज वगैरे, किंवा BA इकॉनॉमिक्स, असे जे आहेत ते तुम्ही करू शकता. जर तुम्हाला गुंतवणूकच करायची असेल तर NISM जसे जे कोर्सेस करा आणि वाचन खूप चालू करा. मी 3 पुस्तकं तुम्हाला सांगतो. पहिलं एक बेंजामिन ग्रँगचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर आहे, पण ते थोडंसं ॲडव्हान्स्ड आहे. तर पहिलं तुम्ही 11वी-12वी अकाउंटिंग पुस्तकं वाचा, जर तुम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंड नाही. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट बॅलन्स शीट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस, ॲटलिस्ट एवढं बेसिक तरी कळायला पाहिजे. फायनान्सवर पुस्तक वाचा, अकाउंट्स वेगळं, फायनान्स वेगळं, आणि इन्व्हेस्टिंग वेगळं. फायनान्स प्रसन्न चंद्राचं एक छान पुस्तक आहे, किंवा
रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट हे एक छान पुस्तक आहे. आणि मग ॲडव्हान्समध्ये इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणून बेंजामिन ग्रॅमचं, म्हणजे जे वॉरेन बफे बायबल ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणतो, ते वाचा. त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्युएशन म्हणजे इक्विटी व्हॅल्यू कशी करायची हे कळेल. जर तुम्हाला चार्टिंगमध्ये जायचं आहे, म्हणजे चार्ट्स बघून, म्हणजे जर तुम्हाला हे खूपच अवघड वाटत असेल तर चार्टिंगवर खूप कोर्सेस ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहेत. नाहीतर कुठला तरी चांगला चार्टिस्ट जो आहे, टेक्निकल ॲनालिसिस म्हणतो, 7-8 दिवसाचा कोर्स असतात. त्याच्यात तुम्ही चांगला चार्टिस्टकडे तुम्ही यूट्यूबवर रिव्ह्यूज वाचून ते पण तुम्ही करू शकता. तर माझ्या मते चार्टिंग हे सेकंडरी आहे, पण तुम्हाला हार्डकोर इन्व्हेस्टिंगमध्ये जायचं असेल तर फंडामेंटल ॲनालिसिसशिवाय पर्याय नाही.